नमस्कार. आज आपण बायोफ्लॉक तंत्रज्ञान काय आहे, बायोफ्लॉक म्हणजे काय, बायोफ्लॉक तंत्रज्ञानाचे तत्व कोणते आहे, बायोफ्लॉक तंत्रज्ञानाचे फायदे काय आहेत आणि त्याच्या मर्यादा काय आहेत याविषयी थोडक्यात माहिती घेणार आहोत. बायोफ्लॉक म्हणजे सूक्ष्म जैविक घटकांचा पुंजका. यामध्ये प्रामुख्याने जीवाणू जे हिट्रोट्रॉपिक बॅक्टेरिया असे आपण संबोधतो, त्याचबरोबर वनस्पती प्लवंग, प्राणी प्लवंग, आदी जीव आणि सूक्ष्म असे सेंद्रिय पदार्थांचे कण यांचा समावेश आहे. मत्स्य संवर्धन करत असताना शिल्लक राहिलेले खाद्य, विष्ठा आणि कल्ल्यामार्फत उत्सर्जित अमोनियासारखे टाकाऊ पदार्थ यामुळे पाण्याची प्रत खालावते. बायोफ्लॉक पद्धतीमध्ये या टाकाऊ पदार्थांचा वापर करून नैसर्गिक अन्नाची निर्मिती केली जाते. या पद्धतीमध्ये जे हिट्रोट्रॉपिक बॅक्टेरिया आहेत ते टाकाऊ पदार्थातील नत्राचा वापर करून आपली संख्या वाढवतात. यासाठी मात्र कार्बन ते नत्र हे गुणोत्तर 10 ते 20च्या दरम्यान राखणे गरजेचे आहे. म्हणजेच टाकाऊ पदार्थांचा वापर करून नैसर्गिक अन्नाची निर्मिती होते. यासाठी कार्बन ते नत्र हे गुणोत्तर 10 ते 20च्या दरम्यान राखले जातात आणि ज्यावेळी जीवाणूंची संख्या वाढत जाते ते एकमेकाशी अलगद चिकटलेले जातात. त्यामुळे त्यांचा एक पुंजका तयार होतो आणि त्याच्याशीच निगडीत वनस्पती प्लवंग, प्राणी प्लवंग, आदी जीव आणि इतर सूक्ष्मजीव बांधले जातात. बायोफ्लॉक पद्धतीद्वारे कमी जागेतून आणि कमी पाण्याचा वापर करून जास्त घनतेमध्ये आपल्याला उत्पादन घेता येते. बायोफ्लॉक खाणारे माशांचं संवर्धन आपल्याला या पद्धतीमध्ये करतात. जे मासे गढूळ पाण्यात राहू शकतात, जास्त घनतेत राहू शकतात आणि बायोफ्लॉकचा वापर खाद्य म्हणून करू शकतात, अशाच माशांचे संवर्धन करता येते. त्यामध्ये प्रामुख्याने रोहू, सायप्रिनस, टिलापिया आणि निमखऱ्या पाण्यातील कोळंबी यांचे संवर्धन किफायतशीरपणे करता येते. बायोफ्लॉक पद्धतीमध्ये नैसर्गिक खाद्याची उपलब्धता सातत्यपूर्ण असते. म्हणूनच माशांची वाढ झपाट्याने होते, मासे सुदृढ असतात, त्यांचा कंडिशन फॅक्टरसुद्धा 1च्या वरती आढळतो आणि त्यांची जी ह्युमिन सिस्टीम आहे ती नेहमी अलर्ट असते. त्यामुळे माशांची रोगप्रतिकारक शक्ती ही जास्त असते. हा एक बायोफ्लॉक सिस्टीमचा फायदा आहे. तसेच तलावातील नत्रयुक्त टाकाऊ पदार्थांचा वापर सातत्यानं केल्यामुळे पाण्याचा दर्जा सुधारण्यास मदत होते. हे बायोफ्लॉक प्रणालीचे फायदे आहेत, म्हणून आपण बायोफ्लॉक प्रणालीचा वापर करतो. पण नाण्याची दुसरी बाजू पण अशी आहे की बायोफ्लॉक प्रणाली चालवण्यासाठी सातत्याने एरेशनचा पुरवठा करावा लागतो. त्यामुळे ब्लोअर्स किंवा पॅडल व्हील एरेटर्स हे कायमस्वरूपी चालवायला लागतात. त्यासाठी जनरेटरचा बॅकअप असणे हे गरजेचं आहे. ज्यावेळी विद्युत पुरवठा खंडित होतो त्यावेळेला हे एरेटर्स आणि ब्लोअर्स चालू राहणे फार महत्त्वाचे आहे. याचबरोबर कार्बन ते नत्र गुणोत्तर 10 ते 20च्या दरम्यान राखण्यासाठी आपल्याला बाहेरून कार्बन स्त्रोत जसे की काकवी, राईस ब्रान, व्हीट ब्रान किंवा साखर, गूळ जे काही स्वस्त उपलब्ध असेल त्यांचा वापर करावा लागतो. तसेच बायोफ्लॉक पद्धतीमध्ये अनावर्ती खर्चसुद्धा जास्त आहे. म्हणजे जे तलाव आहेत त्याच्या तलावावरती हाय डेन्सिटी पॉलिइथिलीनचे अस्थिरीकरण करणे गरजेचे आहे. यामुळे एकंदरीत बायोफ्लॉक सिस्टीममध्ये खर्च वाढतो, पण जिथे जागा कमी आहे किंवा पाण्याची मुबलकता कमी आहे अशा ठिकाणी या पद्धतीचा वापर आपल्याला निश्चितपणे करता येईल.